नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कामावर हजर न झाल्यास संपकरी निवासी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत इशारा. कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे विधान परिषदेचं कामकाज आजही दिवसभरासाठी स्थगित. इतर मागासवर्गीय आयोग रद्द करण्याच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ, कामकाजात व्यत्यय. निवासी डॉक्टरांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी संपकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त राज्यात जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला अंतिम क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून धरमशाला इथं. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. राज्यातल्या डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. तशी लेखी आश्वासनं डॉक्टरांना देण्यात आली आहेत. तरीही संप मागे घेतला जात नसेल तर सरकार हातावर हात धरून बसणार नाही, असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला. अध्यक्ष महोदय, वेळ गेलेली नाहीये. आजही या ठिकाणी तात्काळ आता या सर्व लोकांनी कामावर परत आलं पाहिजे. एक शेवटची बैठक आज मी करणार आहे अध्यक्ष महोदय. त्याही बैठकीत पुन्हा विनंती करणार आहे, कारण विनंती करणं काही चुकीचं नाही आहे. त्यांनी काही आमचा मान कमी होत नाही. आम्ही हात जोडून विनंती करू, पाया पडून विनंती करू. पण अध्यक्ष महोदय, जर या ठिकाणी आमच्या रुग्णांना अशा प्रकारे मरण्यावर सोडण्यात येत असेल तर अध्यक्ष महोदय यांना देखील आम्ही माफ करणार नाही. अध्यक्ष महोदय, तुम्ही अशा प्रकारे ओलीस धरू शकणार नाही. ही पद्धत कुठली आहे की तुम्ही ओलीस धराल? अध्यक्ष महोदय, लोक मरून राहिले. सरकार त्या ठिकाणी मरणाऱ्या रुग्णांना वाचवण्याकरता तुमच्यासोबत चर्चा करते आहे, तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करते आहे, आणि तरी देखील तुम्ही परत येत नाही. याचा अर्थ काय आहे? हे रुग्णांना ओलीस धरणं अध्यक्ष महोदय हे मान्य होणार नाही. अध्यक्ष महोदय, मला विश्वास आहे की जर खऱ्या अर्थानं संवेदनशीलता असेल, खऱ्या अर्थानं डॉक्टर म्हणून जी शपथ घेतली ती शपथ जर लक्षामध्ये असेल तर अध्यक्ष महोदय आज यातनं तोडगा निघेल. पण आज जर तोडगा यातनं निघाला नाही अध्यक्ष महोदय, आता एकच गोष्ट स्पष्टपणे सांगतो, सरकार हातावर हात घेऊन बसणार नाही. या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई आता करणं आवश्यक आहे ती सगळी कायदेशीर कारवाई ही सरकारच्या वतीनं केली जाईल, एवढंच या ठिकाणी सांगतो अध्यक्ष महोदय. सुरक्षेसंदर्भात सर्व पावलं उचलूनही डॉक्टर संघटना असंवेदनशील का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. नागरिकांना वाऱ्यावर सोडू शकत नाही. रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा गुन्हा का दाखल करू नये, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. आज दुपारी डॉक्टरांसोबत शेवटची बैठक आपण करत असून संप मिटवण्याची विनंती करणार आहोत. त्यानंतरही संप सुरू ठेवला तर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. त्याआधी राज्यात सुरू असलेल्या डॉक्टरांच्या संपाच्या मुद्द्यावर विधानसभेत सदस्य आक्रमक झाल्यानं सदनाचं कामकाज 2 वेळा स्थगित झालं. या संपासंदर्भात डॉक्टरांच्या सुरक्षेची आणि अन्य मागण्या मान्य करूनही डॉक्टर संप मागे घेत नाहीत. त्यामुळे सरकार हतबल आहे. मात्र डॉक्टरांनी संप मागे घेतला नाही तर सरकार कडक कारवाई करेल, असा इशारा आणि सरकारची हतबलता वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सदनासमोर मांडली. सभागृहात माहितीच्या मुद्द्याद्वारे डॉक्टरांच्या संपाचा मुद्दा प्रथम शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला. भाजपचे योगेश सागर आदींनी याबाबत चिंता व्यक्त केली. मात्र मंत्र्यांनी हतबलता व्यक्त केल्यानंतर सेनेच्या सदस्यांनी हौद्यात धाव घेतली. याचवेळी भाजप सदस्यही आक्रमक झाले. त्यामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कामकाज 2 वेळा स्थगित केलं. संपकऱ्यांवर गुन्हा दाखल करा, त्यांची नोंदणी रद्द करा आणि अशी मागणी सदस्यांनी केली. संघटित लोकांनी असंघटित लोकांना वेठीला धरण्याचा प्रश्न राज्यात निर्माण झाला आहे. त्यावर शासनानं तोडगा काढावा अशी सदनाची भावना असल्याचं अध्यक्षांनी यावेळी नमूद केल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी कळवलं आहे. याआधी सकाळी नियोजित कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरू झालं. आजही विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार कायम राहिला. राज्यात विजेच्या तारा लोंबकळल्यानं अपघात होत असून सरकार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करत आहे. 3 महिन्यांच्या आत नुकसान भरपाई देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. एमआयडीसीकडून उद्योगासाठी भूखंड घेऊन उद्योग सुरू न करणाऱ्या उद्योजकांबाबत शासनानं कडक धोरण अंमलात आणलं आहे. राज्यभरातल्या उद्योजकांकडून असे 2000 भूखंड एमआयडीसीनं ताब्यात घेतले आहेत.
या भूखंडांचं पुनर्वाटपही सुरू करण्यात आलं असून उद्योग उभारण्याचं हमीपत्र या नव्या उद्योजकांकडून घेण्यात येत आहे असं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं, असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे विधान परिषदेत आज सलग 12व्या दिवशीही कामकाज होऊ शकलं नाही. आज कामकाजाला सुरुवात होताच विरोधी सदस्यांनी हौद्यात उतरून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी वारंवार निर्देश देऊनही विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्यामुळे उपसभापतींनी आजही एका मिनिटातच कामकाज दिवसभरासाठी तहकूब केल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. इतर मागासवर्गीय आयोग रद्द करण्याच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे सदनाचं कामकाज काही काळासाठी तहकूब करावं लागलं. समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी हौद्यात उतरून सरकारविरोधी घोषणा दिल्यानं उपसभापती पी.जे. कुरियन यांनी 10 मिनिटांसाठी सदनाचं कामकाज स्थगित केलं. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी घटनात्मक आरक्षणाची स्थिती कायम राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार सांगितल्याचं सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी सदनाला सांगितलं. इतर मागासवर्गीय आयोगासाठी घटनात्मक दर्जा द्यायचा निर्णय सरकारनं घेतला आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगालाही तसाच अधिकार मिळेल असं त्यांनी सांगितलं. यादव, कुर्मी, कुशवाह यासारख्या मागासवर्गीय परंतु सामाजिक प्रगती केलेल्या समाजांना इतर मागासवर्गीयांच्या यादीतून वगळण्याचा डाव असल्याचा आरोप समाजवादी पार्टीच्या रामगोपाल यादव यांनी केला. आयुर्वेदिक औषधांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडियासोबत करार केला आहे. आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लोकसभेत आज ही माहिती दिली. एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना 4 खासगी विमान कंपन्यांनी विमान प्रवास करायला अटकाव करण्याचा निर्णय घेतला आहे. जेट एअरवेज, इंडिगो, स्पाइसजेट आणि गो एअर या कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचं भारतीय विमान सेवा महासंघाच्या सूत्रांनी सांगितलं. यासंदर्भात तपशीलवार निवेदन लवकरच करण्यात येईल अशी शक्यता आहे. दरम्यान शिवसेनेनं गायकवाड यांनी केलेल्या मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. एअर इंडियानंही आपली भूमिका स्पष्ट करावी असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं संपकरी निवासी डॉक्टर आणि मार्डची कानउघडणी करत डॉक्टरांनी कामावर हजर व्हावं असं म्हटलं आहे. या डॉक्टरांनी न्यायालयात दिलेल्या निवेदनानुसार कृती करावी असं सांगून मार्डनं आज दुपारी 3 वाजेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावं असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. हे प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास मार्डचे अध्यक्ष आणि सचिवांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रक्रिया सुरू करण्यात येईल असंही न्यायालयानं बजावलं आहे. दरम्यान निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन आजही सुरूच आहे. संपकरी डॉक्टरांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज बैठक होत आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत उपस्थित राहणार आहेत. निवासी डॉक्टरांनी अजूनही संप मागे घेतलेला नाही, त्यामुळे उपचारांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. हम एमपी इंदौर से आए हैं और हमको ये इको की रिपोर्ट दी थी 1 महीना की. हम 1 महीने बाद आए हैं यहाँ पर और आज होने की थी इको, लेकिन कोई सुन नहीं रहा है, ना तारीख दे रहा है. अगर हड़ताल कब खुलेगी ये भी कोई नहीं बता रहा है. अब हम कब आए और कैसे हमारी जांच होगी. अब अगली चक्कर आएंगे फिर हमको क्या 1 महीने की डेट मिलेगी. कोई तारीख भी नहीं दे रहा है. बस हम परेशान हो रहे हैं. मी सकाळी 6 वाजता आलो. माझ्या बायकोला हार्टचा प्रॉब्लेम आहे. मग बोलले 8 वाजता उघडणार आहे हॉस्पिटल, पण 8 वाजता उघडले नाही. मग त्यांचे माणसांनी सांगितलं की फक्त डायबिटीजवाल्यांना मी औषध देऊ शकतो, बाकी कोणाला देणार नाही. मग तुम्ही लोक नंबर नको लावा, जावा तुम्ही लोक घरी. मला विचारले मी कधी उघडणार आहे, ते बोलते नाही आम्ही काय गॅरंटी देऊ शकता नाही त्याचं. सांगली जिल्ह्यातले खासगी डॉक्टर संपावर गेल्यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत. उपचारासाठी रुग्ण शासकीय दवाखान्यात गर्दी करत आहेत. सुरक्षेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या संपात 1,500 डॉक्टर सहभागी झाले आहेत. देशातली अर्ध्याहून अधिक लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यांना पायाभूत सोयी सुविधा मिळाल्या तरच सशक्त ग्रामपंचायतींची निर्मिती होऊ शकेल असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात जालगाव इथं ते काल बोलत होते. निर्मल ग्रामपंचायतींमध्ये या ग्रामपंचायतीला पहिला क्रमांक मिळाला आहे. तसंच संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त ग्रामपंचायत असे विविध पुरस्कारही
जालगाव ग्रामपंचायतीला मिळाले आहेत. ग्रामपंचायतींना विविध प्रकारचे 29 अधिकार मिळाले आहेत. या अधिकारांचा उपयोग करून ग्रामपंचायती आपलं उत्पन्न वाढवू शकतात. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या प्रगतीला हातभार लागेल असं राज्यपाल म्हणाले. जालगाव इथल्या अंगणवाडीला भेट देऊन राज्यपालांनी तिथल्या विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. आज जागतिक क्षयरोग दिन. जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक क्षयरोग अहवाल 2016 नुसार क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून भारतात त्यांचं प्रमाण वाढत आहे. भारतात क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या 28 लाखांवर पोहोचली आहे असं या अहवालात म्हटलं आहे. पूर्वी जीवघेण्या ठरलेल्या क्षयरोगावर आज प्रभावी औषधोपचार उपलब्ध आहेत. ही औषधं रुग्णांनी काटेकोरपणे घेतली तर क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, हेही आता सिद्ध झालं आहे. गरज आहे ती उपचारांविषयीच्या जनजागृतीची. सरकारी पातळीवर सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबवले जातात, मात्र त्यात जनतेचाही सहभाग आवश्यक आहे. क्षयरोग एकेकाळी हा रोग जीवघेणा मानला जात असे. त्या काळी ह्या रोगावरती प्रभावी औषधोपचार नसल्यामुळे ह्या रोगाविषयी जनमानसात भीती होती. 24 मार्च 1882 या दिवशी डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी मुंबईतल्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे रुग्णालयात काम करत असताना क्षयरोगास कारणीभूत असणारा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूचा शोध लावला आणि मग त्यावर उपचार करणं शक्य झालं. आता हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ औषधोपचार घेणं आवश्यक असतं. मात्र उपचार मध्येच थांबवल्यास तो उलटण्याचीही शक्यता असते. एका वर्षात टीबीवर पूर्ण उपचार न घेतल्यास 10 ते 15 जणांना टीबीची लागण होते. त्यात प्रामुख्यानं 80% टीबी हा फुफ्फुसांचा असतो. या व्यतिरिक्त ग्रंथी, हाडे, सांधे, मज्जासंस्था, जनन आणि विसर्जन संस्था, आतडं आणि इतर अवयवातही टीबीची लागण होऊ शकते. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे HIV बाधितांना टीबीची लागण लगेच होते. त्यासाठी 2 आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असलेल्यांनी टीबीची चाचणी करून घ्यावी. निरनिराळ्या आजारांमध्ये प्रामुख्याने श्वसनरोगांमध्ये स्टिरॉइड उपचार घेणाऱ्यांना क्षयरोगाची लागण होऊ शकते. क्षयरोग झालेल्या पेशंटनी स्वतःला झालेला आजार दुसऱ्याला होऊ नये याची खबरदारी घ्यावी. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे सार्वजनिक जागेत थुंकणं टाळावं. खोकताना तोंडावर रुमाल धरणं आवश्यक आहे. तसंच क्षयरोगासाठी मोफत मिळणारी औषधं वेळोवेळी घेणं गरजेचं आहे. क्षयरोग नियंत्रणासाठी केंद्र सरकारतर्फे डॉट्स या उपक्रमाअंतर्गत मोफत तपासणी आणि पूर्ण कालावधीसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येतात. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त हिंगोलीमध्ये जनजागरण रॅली, चित्रप्रदर्शन तसंच घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोटरसायकल आणि स्कूटरचं वाटप करण्यात आलं. शाहीर प्रकाश दांडेकर यांच्या कला पथकासह रांगोळ्या, भित्तीपत्रकांद्वारे जनजागरण करण्यात आलं. क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प करण्यात आला. क्षयरोग निवारण कार्यक्रमात याआधी रुग्णांना आठवड्यातून 3 वेळा घरपोच औषध उपचार देण्यात येत होता. आता दररोज घरपोच उपचार देणार असून रुग्णांनी औषध घेतलं आहे की नाही याची माहिती मोबाईलच्या SMS वरून मिळवण्यात येत असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दत्ता धनवे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यांनी दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत क्षयरोग मुक्त भारत घडवण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं आहे. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 तारखेला देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 30वा भाग असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच YouTubeवरही हा कार्यक्रम प्रसारित होईल. सह्याद्री वाहिनीवर 11:30 वाजता या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद प्रसारित होणार आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कृषी अभ्यासक्रमांतर्गत पदवी, पदविका आणि डॉक्टरेट संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचवण्याचा निष्ठेनं प्रयत्न करावा असं आवाहन कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश JN पटेल यांनी केलं आहे. रत्नागिरीतल्या दापोली इथं आयोजित कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. राज्यपाल चे. विद्यासागर राव या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कृषी क्षेत्र सुजलाम सुफलाम होण्यासाठी सर्वांनी शेतकऱ्यांप्रती कर्तव्य भावनेनं कार्यरत राहण्याची शपथ घेऊयात असं ते म्हणाले. यावेळी 14 आचार्य, 138 पदव्युत्तर पदवी आणि 958 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या.
उस्मानाबाद जिल्ह्यात भूम इथल्या जालिंदर मोहिते या शेतकऱ्यानं खरबुजाचं बीज उत्पादन करणाऱ्या कंपनीशी करार करून 3.5 एकरवर खरबुजाची लागवड केली आहे. या लागवडीसाठी एकरी त्यांना 1 लाख रुपये खर्च आला. 3 महिन्यात तयार होणारी तसंच कमी पाण्यावर येणारी ही खरबुजं करार केल्यामुळे थेट मॉलमध्ये 40 रुपये प्रति किलो दरानं विकली जाणार आहेत. 3.5 एकरवर जवळपास 60 ते 65 टनापर्यंत उत्पन्न घेता येतं. तसंच त्याद्वारे खर्च वगळून 8 ते 10 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा जालिंदर मोहिते यांनी व्यक्त केली आहे. कंपनीमार्फत मी 40 रुपये पर केजीचा करार केला त्याला विक्री व्यवस्थेचा. त्याची सुरुवात अशी केली, मी सुरुवातीला एक 16 ट्रॅक्टर शेणखत टाकलं, त्याच्यानंतर एक बेसल डोस भरला रासायनिक खताचा आणि त्याच्यानंतर मल्चिंग केलं. मल्चिंग केल्याच्या नंतर रोपं बनवली. रोपं बनवल्याच्या नंतर एक 10-15 दिवसाच्या फरकाने त्या रोपाची पुनर्लागवड केली. पुनर्लागवड केल्यानंतर एक बेनिवेचा स्प्रे केला. बेनिवेच्या स्प्रे नंतर त्याला क्रॉप कव्हर नोनी शीटच म्हणजे वरनं टाकलं. मी त्याला वरनं टाकलं. 30 दिवस क्रॉप कुठलाही स्प्रे त्याच्यावर रासायनिक स्प्रे कुठलाही केला नाही. 30 दिवसाच्या नंतर ते क्रॉप कव्हर मी बाजूला काढलं आणि नंतर त्याची सेटिंग चालू झाली. त्याच्यानंतर आतापर्यंतची परिस्थिती, आता प्लॉट एक 20 ते 25 दिवसात प्लॉट माझा हार्वेस्टिंगला येईल. दुर्गम भागातल्या लोकांना कायमस्वरूपी उपजीविकेचं साधन उपलब्ध व्हावं यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय पशुचिकित्सा संशोधन संस्थेनं पुढाकार घेतला असून नाशिकमधल्या आदिवासींना शेळी पालनातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यात गावण गावातल्या आदिवासींना शेतीपालनाद्वारे स्वयंसिद्ध बनवण्यासाठी इथल्या 10 महिलांना 4 शेळ्या आणि 1 बोकड देऊन शेळीपालनाचं मोफत प्रशिक्षण देण्यात आलं आहे. भारतातल्या विविध भागात तग धरू शकणाऱ्या चांगलं मांस असणाऱ्या शेळ्यांच्या जातीचा यात समावेश आहे. या शेळ्यांसाठी औषधं आणि 200 किलो शेळी खाद्य देण्यात आलं आहे. साधारणतः या शेळ्यांना पहिल्या वेळेत 1 पिल्लू तर पुढे प्रत्येक वेळी 2 पिल्लं होतात. त्यामुळे एका वर्षातच त्यांची संख्या 17 पर्यंत जाते. बंदिस्त जागेत ठेवल्यानं त्यांचं वजनही लवकर वाढतं. शिवाय या शेळ्यांचं दूध पिण्यासाठी चांगलं असून लेंड्यांचा उपयोग खतासाठी केला जात आहे. या शेळ्यांचा व्यवस्थित सांभाळ व्हावा यासाठी पेठ पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कविता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जेव्हा आपण उस्मानाबादी शेळीला 2 पिलं झालेत आणि ते आपण जर 6 महिने त्यांना आपण पालन पोषण केलं तर आपल्याला त्याच शेळीच्या एका बोकड मागे आपल्याला 6,000 मिळतात. पण तेच गावठी शेळीचं जर आपण संगोपन केलं तर फक्त 6 महिन्यात आपल्याला 3,000 मिळू शकतात. तर याच्यात आपलं उत्पन्न वाढतं. त्यामुळे आपण हळूहळू आपलं आर्थिक उन्नती आपण साधू शकतं. हे आपण त्या लोकांना पटवून द्यायचं असतं. शेळ्या विकताना लाभार्थ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून नाशिक जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रशांत हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. याच्यामधनं आपण 10 महिलांना निवड केलेली आहे. या गावामधनं या महिलांना आपण त्यांच्या घरामध्ये कसा गोठा तयार करता येईल, कसा शास्त्रीयदृष्ट्या योग्य संगोपन करता येईल शेळ्यांचं, या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर इथल्या गावातल्या लोकांचा सुद्धा एक चांगल्या प्रकारे उत्साह दिसून आला. या पायलट प्रकल्पामुळे आदिवासी महिलांच्या वार्षिक उत्पन्नात अतिरिक्त 10 ते 30,000 रुपयांनी वाढ होऊन पशुधनातही वाढ होणार आहे. त्यामुळे आदिवासींचं जीवनमान उंचावयाला नक्कीच मदत होईल. राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि धुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे डॉक्टर आनंदीबाई जोशी तसंच फ्लॉरेन्स नाइटिंगेल या पुरस्कारांचं वितरण काल धुळ्यात करण्यात आलं. बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राला आनंदीबाई जोशी प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर संगीता पवार, मनीषा सोनवणे, देवकी घुरमेकर, शोभा बोरसे, मीना गढरी यांना नाइटिंगेल पुरस्कार देण्यात आला. या वर्षीपासून जिल्हा स्तरावर प्रथमच कायाकल्प पुरस्कार सुरू झाला असून कापडणे या आरोग्य केंद्राला 2 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार देण्यात आला, तर बेटावद, वकवाड आणि होळनाथे या केंद्रांना प्रत्येकी 50,000 रुपयांचं उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं. पुण्यातल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा 47वा वर्धापन दिन काल साजरा झाला. मुस्लिम समाजाच्या महिला आज विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे असं मत विचारवंतांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं. मुस्लिम देशात महिलांना दुय्यम वागणूक मिळत असल्यामुळे स्वतःच्या हक्कासाठी त्यांना लढावं लागतं. मात्र आपल्या देशात मुस्लिम स्त्रिया स्वतःच्या हिमतीवर विविध क्षेत्रात काम करायला पुढे येत आहेत. हे या समाजाच्या प्रगतीचं लक्षण आहे असं मतही वक्त्यांनी मांडलं. मुस्लिम समाज सुधारक हामिद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
मुस्लिम समाजातल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना यावेळी गौरवण्यात आलं. तसंच स्वातंत्र्य सैनिक बाबू मियाँ बँडवाले पुरस्कार देऊन राज काझी यांना सन्मानित करण्यात आलं. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची लोकांना माहिती व्हावी यासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या बेलापूर इथं जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. क्षेत्रीय प्रचार संचालनालय आणि राज्य सरकारनं संयुक्तपणे हा कार्यक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र बँकेचे क्षेत्रीय अधिकारी दीपक भंडारी आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. बेटी बचाओ बेटी पढाओ, कॅशलेस व्यवहार, प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत आदी योजनांची माहिती यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. त्याचबरोबर खातेधारकांना पासबुक आणि रुपे कार्डाचं वितरणही करण्यात आलं. तत्पूर्वी जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्तानं गावातून रॅली काढण्यात आली. प्रश्नमंजुषा, चित्रकला, रांगोळी आणि निबंध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना बक्षिसं देण्यात आली. माथेरानची शान आणि पर्यटकांमध्ये आकर्षण असलेली नॅरोगेज मिनी ट्रेन गेल्या 11 महिन्यांपासून बंद आहे. मे 2016 मध्ये एकाच जागी गाडीची बोगी 2 वेळा घसरल्यामुळे रेल्वेच्या अधिकारी वर्गानं ही गाडी अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. आता पर्यटन हंगाम जवळ येत आहे, त्यामुळे गाडीवर अवलंबून असणाऱ्या स्थानिकांच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम होणार आहे. ही मिनी ट्रेन बंद असल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. एका वेळी 150 प्रवासी वाहण्याची क्षमता असणाऱ्या या गाडीच्या दिवसभरात 5 फेऱ्या होतात. पर्यटकांना या मिनी ट्रेनचं आकर्षण आहे. सुरक्षिततेचे कडक नियम तपासूनच गाडीला हिरवा कंदील दाखवला जाईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे लवकरच ही गाडी सुरू होण्याची अपेक्षा आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या वतीनं काल मुंबईत बंगाली लोकसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध बंगाली लोकसंगीतकार डॉक्टर स्वपन मुखर्जी यांनी विविध गीत प्रकार सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं. नाशिकमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचं उद्घाटन काल नाशिकच्या नवनिर्वाचित महापौर रंजना भानसी यांनी केलं. माजी मंत्री बबनराव घोलप, अभिनेत्री किशोरी शहाणे आणि महोत्सवाचे आयोजक मुकेश कतेरी यावेळी उपस्थित होते. नाशिकमध्ये चित्रपटसृष्टीच्या उभारणीसाठी प्रयत्न होत असून लवकरच परिपूर्ण असा एक प्रकल्प सुरू करणार असल्याचं सुतोवाच बबनराव घोलप यांनी केलं. यावेळी महापौरांच्या हस्ते लेख टंडन यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या महोत्सवात जगभरातल्या 35 देशातून विविध भाषा आणि विषयांवर आधारित 550 चित्रपट, लघुपट आणि डॉक्युमेंटरीज दाखवण्यात येणार आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला चौथा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून धरमशाला इथं सुरू होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियानं प्रत्येकी एक सामना जिंकला असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे उद्याचा सामना जिंकून मालिकेवर कोणाचं वर्चस्व राहील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान उद्याच्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या सहभागाबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. रांची कसोटीत कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर धरमशाला इथल्या सराव सत्रात तो उपस्थित नव्हता. या पार्श्वभूमीवर मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यरला धरमशाला इथं बोलावण्यात आलं आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कामावर हजर न झाल्यास संपकरी निवासी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत इशारा. कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे विधान परिषदेचं कामकाज आजही दिवसभरासाठी स्थगित. इतर मागासवर्गीय आयोग रद्द करण्याच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ, कामकाजात व्यत्यय. निवासी डॉक्टरांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी संपकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त राज्यात जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला अंतिम क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून धरमशाला इथं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.